जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल मावळा ग्राफिक्सच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे गुढीपाडव्याच्या 2 कडक अशा बॅनर डिझाईन. या बॅनर डिझाईनचं जे काही मी मटेरियल वापरलं आहे मित्रांनो, ते मी तुम्हाला सर्व प्रोव्हाइड केलं आहे. त्या मटेरियल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. त्या मटेरियलला काही छोटासा पासवर्ड असेल, तो मी 2 स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये दिला आहे. तर व्हिडिओ सर्वांनी काळजीपूर्वक बघायचा आहे मित्रांनो. जर मित्रांनो आपल्या चॅनलवर कोण नवीन आला असेल तर आपल्या मावळा ग्राफिक्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे मित्रांनो आपल्या चॅनलवर पडलेला व्हिडिओ लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. व्हिडिओ जास्त मोठा न करता मित्रांनो लवकरच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जाऊया आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर मित्रांनो आपण आलेलो आहेत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर मित्रांनो सर्व काही मटेरियल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलं आहे. तर ते मटेरियल तुम्ही डाउनलोड करून घेतला असेल तर आपण डायरेक्ट जाऊया आपण आपल्या पिक्सलॅबमध्ये. पिक्सलॅबमध्ये आल्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला पिक्सलॅब पूर्णपणे हँडल करता येत नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही व्हिडिओ दिले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. मित्रांनो त्यामध्ये पिक्सलॅबची बेसिक टू ॲडव्हान्स लेवलची माहिती सांगितलेली आहे. त्यामध्ये PLB फाईल ओपन कशी करायची किंवा क्रिएट कशी करायची त्याचे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. ज्यांना कोणाला पिक्सलॅब संबंधात जास्त माहिती नसेल त्यांनी तिथे जाऊन व्हिडिओ बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आपण PLB फाईल ओपन कशी करायची. मित्रांनो 3 डॉटवरती क्लिक करून खाली तुम्हाला 3 नंबरला ऑप्शन दिसत असेल ओपन PLB फाईल, यावर क्लिक करून एक क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे PLP हा ऑप्शन दिसत असेल. डाउनलोड केलेली PLP तुमच्या इथे येऊन जाईल. तर मित्रांनो मी PLP फाईल डाउनलोड केली आहे. तर ही आहे आपली मित्रांनो पहिली गुढीपाडव्याची PLP फाईल. तर मित्रांनो ही एकदम आपण कडक डिझाईन बनवलेली आहे. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप ओपन करून दाखवतो. तर मित्रांनो आपण एक व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेला आहे. त्या व्हाईट बॅकग्राऊंडवरती एक नक्षी आपण त्याची ऑफिसिटी कमी करून ते बॅकग्राऊंड आणि ते इमेज आपण अशी कंबाईंड केलेली आहे. त्यातून आपण असे कडक याची बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे. मित्रांनो तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंड आणि इमेज हवे असतील तर प्ले स्टोरला एक पिंटरेस्ट या नावाची ॲप्लिकेशन आहे. त्यातून आपण कडक आणि क्वालिटी मटेरियल डाउनलोड करू शकतो. एक आपण कलरमध्ये हा सर्कल घेतलेला आहे. सर्कलची ऑफिसिटी जरा कमी ठेवलेली आहे मित्रांनो. त्यानंतर शिवाजी महाराजांचा आणि आपल्या गुढीपाडव्याचा एक असा क्वालिटी आपण फोटो कंबाईंड केला आहे. मित्रांनो आपला मराठी माणसाचा सण असल्यामुळे आपण शिवाजी महाराजांची एक कडक अशी डिझाईन त्यामध्ये ॲड केलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही देखील मराठी माणसाला व मराठी सणाला नक्की सपोर्ट करा. मराठी माणसाला पुढे घेऊन जायचा नक्की प्रयत्न करा. तर याची आपण अशी एक इथं डायलॉग टाकलेला आहे. नव्या संकल्पनांची करूया नववर्षाची सुरुवात, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो हा आपण गुगलवरून डायलॉग घेतलेला आहे. गुढीपाडव्याला आपण स्ट्रोक जास्त दिले असल्यामुळे तशी त्याची आपण फाईल ती आपण एक फोटो तयार करून घेतला आहे. तर मित्रांनो आता शुभेच्छुकमध्ये सर्व मी एडिटेबल दिले आहे. तुम्ही याचा वापर कोणत्याही ऑर्डरसाठी करू शकता. याच्या मंथली पॅकेजमध्ये या बॅनरचा आपण वापर करू शकतो. तर मित्रांनो आपण इथे नगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके साहेब यांचा फोटो आपण ॲड केलेला आहे. तुम्ही हा फोटो चेंज करून इथे दुसरा फोटो तुमच्या ऑर्डरचा टाकू शकता. मित्रांनो हा आपण टाकलेला आहे व नाव व आपला लोगो देखील आपण एडिटेबल देखील ठेवलेला आहे. मित्रांनो तसं अडचण नाही आहे की आमचा लोगो टाकून तुम्ही डिझाईन बनवा. तुम्ही लोगो डिलीट करून तुमचा लोगोसुद्धा ॲड करू शकता. तर मित्रांनो हे आपण हे नाव सगळे एडिटेबल दिले आहे. तुम्ही डायरेक्ट इथून चेंज करू शकता. कोणताही युनिक कोड किंवा काही काढायची गरज नाही. आणि डायरेक्ट मित्रांनो इमेज इथून एक्सपोर्ट करण्यासाठी मित्रांनो एक्सपोर्ट इमेजवर जाऊन खाली अल्ट्रा क्वालिटी सेट करायची आहे. अल्ट्रा क्वालिटी सेट केल्याने मित्रांनो तुमचा जे डिझाईन एक्सपोर्ट केली आहे ती कडक अशी येऊन जाते. त्यानंतर मित्रांनो जाऊया ना आपण आपल्या दुसऱ्या PLP फाईलकडे. दुसरी PLP फाईल देखील आपण मित्रांनो एकदम
कडक डिझाईन बनवलेली आहे. दुसऱ्या पण त्याची पण आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया माहिती. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही नक्की दाबा. मित्रांनो, नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये जे काय मटेरियलला पासवर्ड आहे तो व्हिडिओ 2 स्टेपमध्ये कुठेही दिसून जाईल. मित्रांनो, पासवर्ड टाकायचे कारण तुम्ही व्हिडिओ बघता आणि परत लगेच तसेच जाता, सबस्क्राईब करत नाही, काय नाही. मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा मित्रांनो. तर मित्रांनो, हे आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. एक मित्रांनो 2 फोटोंचं बॅकग्राऊंड ॲडजस्ट केलेलं आहे. एक मित्रांनो नारळाचे झाडाचा फोटो, ती एक झोपडी याचा आपण फोटो ॲड केलेला आहे. त्यानंतर एक ऑरेंज कलरच्या बॅकग्राऊंडवरती ते ॲडजस्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, हे आहे आपण इथे गुढीचा हे ॲड केलेले आहेत फोटो. गुढीचा मराठी नूतन वर्ष ही एक आपण कॅलिग्राफी ॲड केलेली आहे. त्यानंतर सर्व आता मी इमेजेस ही केलेले आहेत. मित्रांनो, याची देखील आपण इथे देखील नगरचे आमदार निलेश लंके यांचाच फोटो ॲड केलेला आहे. या मित्रांनो जास्त काही नाही, 5-7 इमेज ॲड करून हा बॅनर बनवलेला आहे. हा मित्रांनो एकदम अट्रॅक्टिव्ह आणि HD क्वालिटीसारखा दिसत आहे. मित्रांनो, तुम्ही झूम करून किंवा इमेज एक्सपोर्ट करून देखील बघू शकता. तर कसं मित्रांनो, एकसुद्धा तुमची डिझाईनमधील एकसुद्धा कोणत्याही लोगोसुद्धा जर तुमचा मित्रांनो लोगोची क्वालिटी थोडीसुद्धा खराब होणार नाही. तर मित्रांनो, आजचे व्हिडिओ कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर घेऊन यायचा ते देखील नक्की सांगा. मित्रांनो, पासवर कोणीही कमेंट करू नका किंवा मित्रांनो, गेल्या वेळेस आपण जो व्हिडिओ बनवला होता त्याची मित्रांनो एका कोणीतरी आपण जशाला तसा आपला व्हिडिओ कॉपी केलेला आहे. तर मित्रांनो, त्याला सांगूनही त्यांनी डिलीट मारला नाही, तर आपण त्याच्यावर डायरेक्ट मित्रांनो कॉपीराईट स्ट्राईक मारलेला आहे. मित्रांनो, तुमची देखील मेहनत असते, मी देखील समजू शकतो, परंतु तसा डायरेक्ट व्हिडिओ मित्रांनो कॉपी करू नका. तुमच्या पर्सनल यूजसाठी किंवा तुम्ही वापरू शकता. तर भेटूया आपण आपल्या मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.